आपण सायन्स प्रिकॉलच्या 2.0 व्हर्जनमध्ये हा एक महत्वाचा करंटच्या सेन्समध्ये डेटा पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगमध्ये एखादा किंवा तुमच्या करंटमध्येही एखादा प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता यावा यासाठी. यामध्ये आपले जे काही रिसेंटली जे स्पेस लॉन्चेस वगैरे झाले त्याबद्दलची माहिती आपण इथे घेणार आहोत. जर तुम्हाला हे सेशन आवडलं तर नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. हे तर युट्यूब चॅनलसाठी झालं. आणि दुसरं म्हणजे आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे सायन्स प्रिकॉल, ते नक्की जॉईन करा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या जे काही आधीचे जे काही लेक्चर्स झालेले आहेत ज्यामध्ये आपण या पीडीएफ वरती आधारित लेक्चर घेतलेलं आहे, एकच सेकंड, ज्याच्यामध्ये पूर्ण रिमोट सेन्सिंग जे आहे विदिन 2 आवर्स 2.5 आवर्स मध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला हे 2.5 आवर्स मध्ये कव्हर करायचं असेल तर मिनिमम प्राइस मध्ये आजच्या दिवसासाठी आपण, ज्याची फीस 500 आहे, ते तुम्हाला 199 रुपीज मध्ये ऍक्सेस दिलेला आहे. तो तुम्ही तिथे यूज करू शकता. ओके, ज्याच्यामध्ये सोबतच 51 एमसीक्यूज देखील असणार आहेत, जे तुम्हाला उत्तरं देता येतात, सॉल्व्ह करता येतात. सोबत खाली शॉर्टमध्ये उत्तरही आहेत. तर आपण सध्या तरी आपण जे रेकॉर्डिंग सुरू केली आहे त्याच्याकडे वळूयात आणि व्हिडिओ सुरू करूया. सो सगळ्यात आधी तर आपल्याला चंद्रयान 3 बद्दलची माहिती आहे. चंद्रयान 3 मध्ये लँडर जो होता तो तुमचा विक्रम आणि रोवर जो होता तो प्रज्ञान. प्रज्ञान साहेब तिथं आहेत, ते सगळी माहिती घेतायत वगैरे बघतोय आपण. सो लॉन्च जो आहे LVM-3M4 ने केलेला आहे. ओके, इस्रोचा आपला जो बाहुबली वगैरे ज्याला म्हणतो आपण, तो LVM-3M4 सॅटेलाइट रॉकेटद्वारे लॉन्च केलेला आहे. 14 जुलै 2023 ला लॉन्च झालेला आहे. आणि पोहोचलं कधी ते 23 ऑगस्ट 2023 ला साऊथ पोलला पोहोचलेलं आहे. मला सांगा, नॅशनल स्पेस डे कधी साजरा केला जातो? 23 ऑगस्ट. आणि मग हे आपण 2024 पासून साजरं करतोय. तर 2025 मध्ये सुद्धा 23 ऑगस्टला आपण हा डे साजरा केलाय. त्याच्यासाठी जी थीम होती ती थीम जस्ट ऐकून घ्या, लिहिलं नाही तरी चालेल, जस्ट असावं की कानावर पडली आणि ती थीम जर विचारली तर माहिती असावं. सो आर्यभट्टा, जे 1975चं 19 एप्रिलचं आहे, तिथून गगनयानपर्यंत, आर्यभट्ट पासून गगनयानपर्यंत, आर्यभट्ट टू गगनयान, एन्शियंट विजडम टू इन्फानाइट पॉसिबिलिटीज. इझी आहे थीम, लक्षात राहण्यासाठी सहज लक्षात राहू शकतं. ओके, चालेल. सो 14 जुलै 2023 ला लॉन्च करून 23 ऑगस्टला पोहोचलं. त्याचं जे लॉन्च मास होता पूर्ण अप्रॉक्सिमेटली 3900 kg होता. आणि त्याचा जो पेलोड होता, त्या पेलोडचं म्हणजे लँडर आणि रोवर ते 1752 kgचं होतं त्यातलं. ओके, रोवर त्यातल्या त्यात तर 26 kgचाच होता. ओके, इंडिया हा पहिला देश आहे जो की साऊथ पोलवरती पोहोचला. अदरवाईज चंद्रावर पोहोचणारे आपण चौथे होतो. आता मला सांगा तुम्हीच, आपण कोणत्या देशासोबत चंद्रयान 5, ज्याला दुसरं नाव काय आहे तेही सांगायचं, चंद्रयान 5 आपण एका देशासोबत भागीदारीमध्ये सुरू करतोय येत्या दिवसांमध्ये, जपान सोबत. आणि त्याचं नाव आहे लुपेक्स. लुपेक्स लुनार असं काहीतरी येतं ते. ओके, आदित्य L1 मिशन माहिती आहे तुम्हाला, PSLV-C57 द्वारे लॉन्च केलेलं. 2 सप्टेंबर 2023 ला निघालं आणि 6 जानेवारी 2024 ला ते लँग्रेंज 1 पॉइंट वरती, L1 पॉइंट वरती, जे की 15 लाख किलोमीटर दूर आहे पृथ्वीपासून. ओके, तर तिथं पोहोचलेलं आहे. त्याचंही मास 1500 kgच्या आसपास आहे. ओके, फर्स्ट इंडियन मिशन आहे जे सूर्याचा अभ्यास करत आहे, आदित्य L1. त्याच्यानंतर एक्सपोसॅट, एक्स रे पोलारिमीटर सॅटेलाइट आहे, जे की ऍस्ट्रॉनॉमीसाठी, जे काही डीप युनिव्हर्स आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी वगैरे आपण एक्सपोसॅट पाठवलेला आहे. PSLV-C58 द्वारे जानेवारी 24 मध्ये लॉन्च झालं होतं. ते कधी पोहोचलं काय नाही वगैरे पाठ करण्याची गरज नाहीये बाकी गोष्टी. एक्सपो सॅट, एक्स रे पोलारिमीटर सॅटेलाइट, एक्स रे ऍस्ट्रॉनॉमीसाठी इंडियाचं पहिलं डेडिकेटेड सॅटेलाइट आहे. ओके, मिशन आहे. गगनयान, गगनयानचे बरेचसे टेस्ट व्हेकल्स फ्लाईट झालेले. TVD-1 तर झालाच, आता त्याच्याही नंतर आता रिसेंटमध्ये पण एक झालेला आहे. ओके, तर हा जो काही आहे अजूनही लॉन्च, म्हणजे आता झाले, हे TVD-1 लॉन्च दिलेलं आहे बरं का. ऍक्च्युअल वाला गगनयान अजूनही लॉन्च केलेला नाहीये. त्यातले जे काही टेस्ट व्हेकल्स आहेत त्याच्या लॉन्च डेट्स आहेत या. ओके, क्रू मॉड्यूल्स जो आहे त्याचं, हे जे क्रू मॉड्यूल आहे ना, याचं टेस्टिंग वगैरे चालू होतं. आताही रिसेंटली एका हेलिकॉप्टरवरून सोडलं होतं आणि समुद्रात पडल्याच्या नंतर त्यांना रेस्क्यू कसं करायचं हा सराव झाला होता.
तो कोणता आहे काही कोणाला सांगता येईल? पण मला एवढं डिटेल गरजेचं नाही वाटतं. ओके. तो आता कधी होणार आहे काय नाही. तर या गगनयानमध्ये जे ऍस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांची नावं तुमच्याकडून अपेक्षित आहेत. अंगद प्रताप कोण आहेत का? का अजून कोणी? तुम्ही एक ट्रिक केली होती, पास किंवा सॅप. हम्म. शुभांशु शुक्ला. अजून? अंगद अंगद प्रताप. ओके, शुभांशु शुक्ला. त्याच्यानंतर प्रशांत नायर आणि अजित कृष्णन, हे चौघ आहेत. पण यात 3 दिवसाचं मिशन आहे. ओके. जाणार कुठं एक किती 300-400 किलोमीटर पर्यंत जातील आणि मग तिथून वापस येतील ते. ओके. आपण बघूयातच पुढे त्याच्याबद्दल. SSLV-D2 अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, ज्याला EO7 अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 7 म्हणतात, ऑगस्ट 23 मध्येच गेलेलं आहे. निसार. निसार इस्रो आणि नासाचं जे आहे, इस्रो आणि नासाचं जे सिंथेटिक अपर्चर रडार आपण जे दिलेलं आहे त्यातला भाग, निसार. हो हो, 4 जणांची निवड झाली, जाणार 3घच आहेत. येस येस. निसार. निसार हा 30 जुलै 2024 ला लॉन्च झालेला आहे. ओके. तो तेव्हाच पोहोचला नाहीये. चेक करावं लागेल आपल्याला कधी पोहोचला काय नाही. Okay. त्याचं काही वेट वगैरे मेजर करत बसायचं नाही. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे, नासा आणि इस्रोचं कंबाईन आहे. स्पॅडेक्स बद्दल विचारलं जाऊ शकतं. स्पॅडेक्स स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे आपला. तर कधी अचीव केलंय? तर 16 जानेवारी 2025 ला आपण ते अचीव केलेलं आहे. हे एक डॉक आहे आणि हा एक आहे, म्हणजे हे एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि एक हे एक आपलं व्हेकल आहे. आणि मग हा व्हेकल, त्या व्हेकलला जे कनेक्शन आपण पाहतोय. ओके. भारी आहे इथलं इथं. हम्म. हे जे कनेक्ट करणं आहे याला डॉकिंग म्हणतात, आणि हे आपण अचीव केलेलं आहे. आय थिंक तिसरा तिसराच देश आहोत आपण, आहोत बहुतेक. तिसरा का चौथा. ओके. एकदा चेक करू, कन्फर्म करून टाकू ना. फोर्थ आहोत का? ओके. फोर्थ कंट्री टू अचीव. काय इंडिया, आपल्या आधी काय असणार, USA, रशिया आणि चायनाच असणार आहे. चल. आणि PSLV-C59 प्रोबा 3. प्रोबा म्हटलं की कोणाचं आलं ते? युरोपियन स्पेस एजन्सीचा आहे, आपण लॉन्च केलेलं आहे C59 द्वारे. ओके. स्पॅडेक्स हे C60 मिशन होतं आपलं. ओके. डेंजर लॉजिक करेक्ट. PSLV-C59 द्वारे केलेला हा प्रोबा 3 झालं. हे थोडे थोडे बघितले आपण, त्यांच्याबद्दलची जस्ट समरी टेबल आहे, तो तुम्ही यूज करू शकता. आणि हे आपले लॉन्च व्हेकल्स आहेत वेगवेगळे. हे बाकी तुम्ही बघताच, इस्रोची स्थापना, म्हणजे इन्कोस्पार म्हणून स्थापना झाली होती विक्रम साराभाई यांच्या ह्याच्यात. नंतर ते थुंबाला टेररिस्ट, जे नंतर आपण UN ला हेल्प करण्यासाठी दिलेलं आहे, 1963 मध्ये होतं. 69 मध्ये इस्रो झालेलं आहे. ओके. सुरुवातीला प्रयत्न केला, पण याच्यापेक्षा हे 1975 लक्षात ठेवा. ओके. 19 एप्रिल. आर्यभट्टावाला. आणि मग 88 मध्ये वगैरे आपण IRS-1A वगैरे बघितलेले आहेत. गगनयानचं अजून काही झालेलं नाहीये. होणार आहे, म्हणजे त्याचे टप्पे झालेले आहेत बरेचसे, आणि त्यातून अजून बरीच माहिती भेटायची. आता जे ग्लोबल लेवलचे आहेत, इंडिया आणि वर्ल्ड लेवल सोबत आपण जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये, निसार तर बघितलं आपण, नासा आणि इस्रोचं आहे. ओके. अच्छा, 30 जुलै 2025. आपण मागे चुकीची घेतली का डेट? आणि आपण पुन्हा चेक पण करू. एकदा चेक करू. निसार 2025च असावं. 30 जुलै 2025 आहे. 30 जुलै 2025 आहे. GSLV-F16 द्वारे लॉन्च झालेलं, MK2 द्वारे. हे लक्षात ठेवा. हा वाला विचारला जाऊ शकतो. GSLV-F16 द्वारे लॉन्च केलेलं कोणतं आहे, किंवा निसार कशाद्वारे लॉन्च केलं होतं, कोणत्या रॉकेटद्वारे, तर तो विचारला जाऊ शकतो. डेट पण विचारली जाऊ शकते. ओके.
तर हा इकडे बरं एखादी दुसरी मिस्टेक असू शकते. ठीक आहे. Axiom 4 हा इस्रो, नासा, ॲक्झियम स्पेस कंपनी किंवा स्पेस एक्स यांचा असं एकत्रित Axiom 4 आहे, ज्याच्यामध्ये आपले शुभांशु शुक्ला गेलेले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती जाऊन वापस येण्याचं त्यांचं ते काम होतं. ओके. शुभांशु शुक्ला हे आपले आता सेकंड व्यक्ती, तशा पण पूर्णपणे भारतीय म्हटलं तर आपले पहिलेच आहेत ते. अं, याच्यामध्ये जे कृष्णवर्णीय होते, तर ग्लोवर, कृष्ण म्हटलं की ग्लोवर. ओके, हा शब्द लक्षात ठेवायला सांगितला होता. आणि जे पहिल्या महिला ज्या गेल्या अशा पद्धतीनं जे होतं याच्यामध्ये, म्हणजे या क्रू मध्ये एकच महिला होती, त्यांचं नाव, मग त्या कोच, रॉबर्ट, रॉबर्ट नाही, कोणता तरी कोच आहेत, क्रिस्टलिना कोच आय थिंक. ओके, असं त्यांचं नाव. ते आपल्याला हे तिघा चौघांचं नाव तिथं लक्षात ठेवता येतं. किंवा शुभांशु शुक्ला Axiom 4 चा संदर्भ स्पेस फाल्कन 9 द्वारे लॉन्च झालेला आहे. प्रोबा 3 बघितलं आपण, PSLV-C59 द्वारे लॉन्च केलेलं, युरोपियन स्पेस एजन्सीचं आहे. स्पॅडेक्स बद्दल आपल्याला बरीच लोकांची मदत झाली आहे, आपलं आहे ते जागतिक लेवलचं. ओके. गगनयान आता ते होणारच आहे. रशियाची मदत वगैरे झाली होती ट्रेनिंग सपोर्टसाठी, त्याच्याबद्दल माहिती आहे. 3 तसे आहेत, 4 पण 3 जाणार आहेत तिथे, प्लॅनिंग आहे आपली. ओके. आर्टेमिस जो इंडियाचा त्या कोलॅबरेशन मध्ये आपण आहोत. ओके. चंद्रावरती पुन्हा एकदा जाण्यासाठी वगैरे, मग त्याच्यामध्ये कोलॅबरेशन मध्ये आपलं थोडंफार काम असणार आहे. दुसरा एक महत्वाचा, भारतीय अंतरिक्ष स्टेशन, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सारखंच एक स्पेस स्टेशन 2035 पर्यंत अचीव्ह करण्याचं आपलं टार्गेट आहे. ठीक आहे सर. याच्या बाहेर असं काही नाहीये जे की माहिती असावं. आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. पण यापेक्षा, या छोट्याशा व्हिडिओपेक्षा 2-2.5 तासामध्ये आपण जे पूर्ण रिमोट सेन्सिंग आहे ते कव्हर केलेलं आहे. ज्यामध्ये तुमचे जवळपास 6 टॉपिक होते. त्यावरती आता एक छोटंसं आपण, म्हणजे एकच मिनिट, कसं करायचं, आपण प्रश्न लगेच घेऊन टाकायचे. रोहिणीबद्दल नाही नाही, काही काही आवश्यकता नाहीये त्याची. ते तेवढं तुम्ही मला हेच सांगायचंय, उगीच बिनकामी फापट पसारा करायचा नाहीये. ठीक आहे. रिमोट सेन्सिंगचे प्रश्न घेऊयात आपण आता. ओके. तुम्हाला दिसणार नाहीत असे, म्हणजे उत्तर दिसणार नाहीत अशा पद्धतीने त्याला ठेवता येतं. ठीक आहे. तुमच्या जवळच्या जे काही तुम्ही प्रिंट वगैरे काढले असतील त्याला बाजूला ठेवा. तुमच्याकडून प्रामाणिक उत्तरं अपेक्षित आहेत मला. ओके. चला, पहिलाच प्रश्न घ्या. रिमोट सेन्सिंग मीन्स ऑप्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट अन ऑब्जेक्ट बाय टचिंग इट विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट थ्रू एक्स-रे बाय सोईल सॅम्पलिंग. विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट. नाईस. पुढे. विच टाइप ऑफ सेन्सर इमिट्स इट्स ओन एनर्जी? पॅसिव्ह सेन्सर, सोलार सेन्सर, ऍक्टिव्ह सेन्सर, थर्मल सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सर. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग कॅन नॉट वर्क इन डे लाईट, क्लाउड कंडिशन, नाईट टाइम, बोथ बी अँड सी. आता इन जनरल विचारलेलं आहे. ओके. बोथ बी अँड सी. Which electromagnetic band is used to detect vegetation health in normalized difference vegetation index? थोडं फास्ट फास्ट करा. नियर इन्फ्रारेड. नाईस. हा प्रश्न ट्राय करा. इन स्टँडर्ड फॉल्स कलर कंपोजिशन हेल्दी व्हेजिटेशन अपियर्स रेड. ठीक. डार्क काय दिसतं? डार्क, डार्क मध्ये काय दिसतं?
वॉटर. ठीक. एनडीव्हीआयचा फॉर्म्युला कोणता आहे? एनडीव्हीआयचा फॉर्म्युला कोणता आहे? नियर इन्फ्रारेड वजा रेड अपॉन नियर इन्फ्रारेड प्लस रेड. साधा एक सिंपल. ग्रीन प्लांट्स जे काही आहेत ते नियर इन्फ्रारेड ऍब्झॉर्ब करतात का रिफ्लेक्ट करतात रे? रिफ्लेक्ट करतात. आणि वॉटर ऍब्झॉर्ब. नाईस. म्हणजे आहेत. नाहीतर असं व्हायचं की सगळं रामायण झालं आणि मग अ वर्टिकल एरियल फोटोग्राफ हॅज नॉन युनिफॉर्म स्केल, युनिफॉर्म स्केल, नो स्केल, व्हेरिएबल स्केल विथ हाईट. मस्त 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 मस्त. युनिफॉर्म स्केल. स्टँडर्ड एरियल फोटो फिल्म साईज इन इंडिया 23 बाय 23. इंच मध्ये किती? 9 बाय 9 इंच. फॉरवर्ड ओव्हरलॅप इन एरियल फोटोग्राफी इज मेंटेन्ड ॲट 30%, 50%, 60%, 80%. 60%. Nice. Which instrument is used to view 3D stereo pairs of aerial photographs? Stereo. Stereoscope. Scale of aerial photo F upon H, where H is the height of hills, flying height above ground, camera height, sea level height. Flying height above ground. Drought detection in remote sensing uses which band? Thermal infrared, near infrared, microwave, visible blue. नियर इन्फ्रारेड. नाईस. स्वामित्व स्कीम कधी लॉन्च झाली? 24 एप्रिल 2020. स्वामित्व स्कीम कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करते? सॅटेलाइट इमेजरी, ग्राउंड सर्वे, ड्रोन बेस्ड मॅपिंग का लिडारचा वापर? ड्रोन बेस्ड मॅपिंग. नाहीतर आता जर आपण बघितलं नाही तर एखाद्या इन जनरल कोणाला तरी विचारा, तो सॅटेलाइट इमेजरी देऊ शकतो आन्सर. ओके. काही देऊ शकतो, काही सांगतो. नाही हुशार असेल तर काय कॉमन सेन्स वापरून देणारच तो. नाविकमध्ये इंडियाने रिजनल नेव्हिगेशनसाठी किती सॅटेलाइट्स लॉन्च केले आहेत? 7. यातल्या जिओ स्टेशनरी किती आहेत? 7 पैकी जिओ स्टेशनरी किती आहेत? 3. जिओ संक्रनस उरलेल्या 4. ग्लोनास नेव्हिगेशन सिस्टीम कोणाची आहे? चायना, USA, EU, रशिया. GIS चा लॉंग फॉर्म? कडक कडक कडक. रेस्टर डेटा जीआयएस मध्ये कशाचा बनलेला असतो? पॉइंट आणि लाईनचा, पॉलिगॉन्सचा, ग्रीड, पिक्सेल्सच्या ग्रीड्सचा, ट्रायंगल्सचा? पिक्सेल्सच्या ग्रीड्सचा. चंद्रयान 3 कधी लॉन्च झालेला आहे, कधी लँड केलेला आहे साऊथ पोलवरती? 23 ऑगस्ट. यावेळेसची थीम काय? 2025 ची थीम काय नॅशनल स्पेस डे ची? आर्यभट्टापासून गगनयानपर्यंत. इंडियाचं पहिलं सोलार मिशन कोणतं आहे ते सांगू नका, मला सांगा कधी पोहोचलं. कधी पोहोचलं? 2 सप्टेंबर 2023 निघालं, पोहोचलं कधी? 2 सप्टेंबर 2023 निघालं, पोहोचलं कधी? 6 जानेवारी 2024. कुठे पोहोचलं? L1 पॉइंटला म्हणजे किती किलोमीटरला? L1 पॉइंट म्हणजे किती किलोमीटर पृथ्वीपासून?
15 लाख किलोमीटर. 15 लाख किलोमीटर. L1 पॉइंट कुठं आहे? पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर वरती. विच इंडियन सॅटेलाइट इज यूज फॉर ऑल वेदर सर्वेलन्स? सिंथेटिक अपर्चर रडार असणारा कोण असेल? रिसॅट 2B. रिसॅट 2. शब्दातून चेक करायचं बरं का असं काही. बफर अनालिसिस GIS मध्ये काय तयार करतं? कलर क्लासिफिकेशन, झोन जो की एखाद्या फीचर भोवतीचा इन्फ्लुएन्स किती किती एरियामध्ये होऊ शकतो. 3D मॉडेल्स, स्पेक्ट्रल बँड्स, झोन्स ऑफ इन्फ्लुएन्स अराउंड अ फीचर. NRSC कुठं आहे? याच्याबद्दल काय बोलायचं? हैदराबादचं. भुवन इंडियाचं जिओ प्लॅटफॉर्म कोणी तयार केलेलं आहे? सर्वे ऑफ इंडिया, इस्रो, NATMO, काय मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, इस्रोच्या NRSC सेंटरने. मंगलयान फर्स्ट एशियन नेशन कुठे तुमचा? मार्स वरती जाणार. स्पॅशियल रिझोल्युशन म्हणजे काय? नंबर ऑफ स्पेक्ट्रल बँड्स, रिव्हिजिट टाइम ऑफ सॅटेलाइट, स्मॉलेस्ट डिस्टिंग्विशल ऑब्जेक्ट साइज का रेडिओमेट्रिक सेन्सिटिव्हिटी? स्मॉलेस्ट डिस्टिंग्विशेबल ऑब्जेक्ट साइज, दॅट इज पिक्सल. रडार रिमोट सेन्सिंग वर्क्स ऑन विच इलेक्ट्रोमॅग्नेटिक बँड? विजिबल लाइट, नियर इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, अल्ट्रा मायक्रोवेव्ह. The ideal scale of aerial photography in India is 1:5,000, 1:10,000, 1:25,000 to 50,000, and 1:2 lakh. 1:25,000 to 50,000. कार्टोसॅट प्रोव्हाइड्स व्हॉट स्पेशल रिझोल्युशन? 30 मीटर पर्यंत, 5 मीटर पर्यंत, 0.25 मीटर पर्यंत, का अजून काही 1 किलोमीटर? 0.25 मीटर किंवा 25 सेंटीमीटर. कार्टोसॅट हा स्पेशल रिझोल्युशन आहे कार्टोसॅट. ओके. PM गतिशक्ती इज अ GIS बेस्ड प्लॅटफॉर्म फॉर व्हॉट? ऍग्रिकल्चर प्लॅनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी प्लॅनिंग, डिफेन्स मॅपिंग, वेदर फोरकास्टिंग. इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी प्लॅनिंग. इन रिमोट सेन्सिंग, टेम्पोरल रिझोल्युशन refers to spectral sensitivity, spatial detail, how often satellite revisits an area. मला तरी बोर होते आता हे. झालं आता, म्हणजे इतक्या वेळेस झाल्यात या सगळ्या गोष्टी. करायचेत कंटिन्यू 50 पर्यंत का थांबून द्यायचंय? घेऊयात. ठीक आहे. किती वाजत? 5 वाजत आलेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम? GPS, ग्लोनास, लोरान, गॅलिलिओ. कोणतं नाहीये? लोरान नाही. काय लोरान? NDVI जर +1, NDVI ची व्हॅल्यू जर +1 इंडिकेट करत असेल तर खालीलपैकी काय आहे? बेर सॉइल आहे, वॉटर बॉडी आहे, डेन्स हेल्दी व्हेजिटेशन आहे, का अर्बन एरिया आहे? डेन्स हेल्दी व्हेजिटेशन आहे. नाईस. जो ऑब्लिक एरियल फोटोग्राफी, हरायझन दिसतो, दिसत नाही, इज टेकन वर्टिकली और इज टेकन फ्रॉम ग्राउंड, डज नॉट शो हरायझन. गॅलिलिओ GNSS इज ऑपरेटेड बाय USA, रशिया, युरोपियन युनियन, जपान. पुढे. GIS data that uses point, line, and polygon is called as raster data, vector data, spectral data, attribute data. Vector data. The हे ऍट्रिब्यूट डेटा काय असतो रे? मग ऍट्रिब्यूट डेटा काय?
नॉन जिओग्राफिक इन्फॉर्मेशन. The instrument of measuring height using stereo AP pairs, aerial photograph pairs, is जो इंस्ट्रुमेंट हाईट मेजर करतो. अल्टिमीटर, हे काय थिओडोलाइट, पॅरलेक्स बार, लेवलिंग स्टाफ. पॅरलेक्स बार जे की हाईट मेजर करण्यासाठी. वॉटर इन FCC appears as bright red, yellow, dark blue or white. डार्क ब्ल्यू किंवा ब्लॅक आपण ते पाहतो. विच इस्रो लॉन्च सेट वर्ल्ड रेकॉर्ड फॉर मोस्ट सॅटेलाइट इन सिंगल मिशन. PYQ आहे ना हा, यायला पाहिजे मग, आपण घेतलं नाही तरी. बघून सांगा चालेल. PSLV C-37 आहे, ज्याच्याने वेब 1 वगैरे जे काही आहेत ते सगळे लॉन्च केले होते आपण. ओके, 104 सॅटेलाइट्स लॉन्च केले होते. फोटोग्रामेट्री इज डिफाइंड ॲज फोटोग्राफी ऑफ द स्काय, मेजरमेंट फ्रॉम फोटोग्राफ्स किंवा फोटोग्राफी युझिंग फिल्टर्स, सॅटेलाइट इमेजिंग. जरी एखादा शब्द बघितला नसेल, काय कट करता येतं. फोटोग्रामेट्री, फोटो आणि त्याचं मेजरमेंट असं काहीतरी दिसतंय ग्रॅमेट्री मध्ये, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे सगळं दिसतं. मेजरमेंट ऑफ फोटोग्राफ. DGCA regulates drone operation in India. DGCA stands for Drone Guidelines Control Authority, Directorate General of Civil Aviation, Digital Geo Control Agency, Drone Geo Coding Authority, Directorate General of Civil Aviation. Nice. बायडू नेव्हिगेशन सॅटेलाइट कोणाची? जपान, रशिया, इंडिया, चायना. चायना. Which remote sensing technique is used for flood mapping through clouds? ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग, थर्मल रिमोट सेन्सिंग, सार ज्याला मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग पण म्हणू, किंवा UV रिमोट सेन्सिंग. सार वापर. Chandrayaan-1 made a major discovery of oxygen on moon, water molecules on moon. Chandrayaan-1 बद्दल. आईस ऑन मार्स. ऑप्शन बघा कसे असतात. नवीन क्रेटर्स, वॉटर मॉलिक्युल्स सापडले म्हणून कळालं होतं. तेव्हा बरेचसे मीम आले होते बघा तेव्हा. ते आता काय, फक्त पाणी तर आहे तिथं, फक्त बॉटल घेऊन जायचंय चंद्रावरती. द ओव्हरलॅप बिटवीन ऍडजसंट फ्लाईट स्ट्रिप्स. ओके, ऍडजसंट फ्लाईट स्ट्रिप्स मध्ये जर ओव्हरलॅप असेल एरियल फोटोग्राफीमध्ये, त्याला काय म्हणायचं? एंड लॅप, साईड लॅप, फॉरवर्ड ओव्हरलॅप का नादीर ओव्हरलॅप? साईड लॅप. साईड लॅप आहे, एंड लॅप नाही. एंड लॅप म्हणजेच फॉरवर्ड ओव्हरलॅप आहे गोविंद. आदित्य L1 हे झालं आपलं 1.5 मिलियन किलोमीटर, म्हणजे 15 लाख किलोमीटर. म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलत नाही आता. ठीक आहे, हा शेप फाईल फॉर्मॅट बघितला नाही आपण, या गोष्टी बघायच्याही नाही आहेत आपल्याला. ठीक आहे, एवढा आलाय प्रश्न म्हणून. .SHP हा कोणत्या प्रकारचा डेटा दाखवतो? तर तुमचा वेक्टर डेटा दाखवतो. शेप तुम्हाला तसं, शेप काय, लाईन आहे, पॉलिगॉन आहे, असं आहे काय, त्याच्यावरून सुद्धा आन्सर पर्यंत पोहोचता येतो. QZSS कोणाचा आहे? साऊथ कोरिया, जपान. Which analysis finds the shortest path on a road network in GIS? बफर एनालिसिस, ओव्हरव्ह्यू एनालिसिस, नेटवर्क एनालिसिस का इंटरपोलेशन? नेटवर्क एनालिसिस. लँड यूज, लँड कव्हर मॅपिंग इन इंडिया इज डन बाय सर्वे ऑफ इंडिया, NRSC, फॉरेस्ट सर्वे, NATMO, जिओलॉजिकल सर्वे. बी.
नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आणि फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. सो याच्यानंतर तुम्हाला या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरतील. बँड्स, त्या वेव्हलेंथ किती आहेत आणि कशासाठी ऍप्लिकेशन होणार आहे त्याचं. IT ऍक्ट, आता हे तुम्हाला ते पूर्ण ICT रिमोट सेन्सिंग जेव्हा तुम्ही ICT पण पाहणार आहात तेव्हा ते उपयुक्त ठरेल. ओके, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे तुम्हाला रिव्हिजनसाठी. ओके, ICT जेव्हा पाहू तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे एकत्र रिवाईज होतील. ओके, शेवटी अजून थोडस आहे, तुम्ही बघा, ट्राय करा. ओके, स्टेटमेंट बेस्ड MCQs आहेत काही. ओके, ते तुम्ही स्वतः ट्राय करा. ओके, आता काही म्हणजे गरज नाही पडणार. हा, साजिद किंवा आता जेवढे आहेत बऱ्यापैकी झालेलं आहे. ओके, तर जे लाईव्ह ऐकणार आहेत, म्हणजे युट्यूबवर पाहणार आहेत, त्यांना सुद्धा रिक्वेस्ट, जर सेशन आवडला असेल, फायदा झाला असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांना, सबस्क्राईब करा चॅनल. आणि इथं जे सकाळपासून आपण दुपारपासून करतोय, मागच्या 2-3 तासापासून, या सगळ्यांना विनंती आहे, 20 एक जण आता आहात तुम्ही, तर बोलेन मी आधी एवढं होतं, तर युट्यूबवर जा, तिथं आपले एन्व्हायरमेंटचा व्हिडिओ बघा, त्याच्या खाली कमेंट्स वगैरे करा चांगल्या पद्धतीने, किंवा तुम्हाला जे काही जसं वाटलं तसं या पद्धतीच्या. ओके, चालेल. मी ही रेकॉर्डिंग इथे स्टॉप करतो आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरं देतो.